नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे यूट्यूब आणि बरंच काही. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे, काय शेअर करणार आहे, तर ते बघायला विसरू नका. त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा, शेअर करा. आणि आत्ता चालू आहे माझी सकाळची कामं. आज तर तसा उशीरच झालेला आहे मला ब्लॉग बनवायला. सकाळी लवकर उठले होते, फिरून आले आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओची एडिटिंग वगैरे करत बसली होती, थंबनेल वगैरे बनवत बसली होती. त्याच्यात माझा बराचसा टाईम गेला. अक्षरशः मला 10 वाजले होते एडिटिंग करायला वगैरे. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड केला आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून इथं माझं चालू आहे कोबीची भाजी चिरायची. तर त्याच्यानंतर मला चपात्या पण लाटायच्या आहेत. तर बोलते मी तुमच्यासोबत नंतर. तर इथे माझी कोबीची भाजी वगैरे चिरून झालेली आहे आणि आता भाजी वगैरे स्वच्छ धुवून मी ती फोडणीला घालणार आहे. तर इथे चालू आहे माझं भाजी धुवायचं काम. भाजी धुवून झाल्यानंतर मी ती फोडणीला टाकणार आहे आणि त्याच्यानंतर मी चपात्या करायला घेणार आहे. जेव्हापासून मी यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बनवायला लागली ना, तर तेव्हापासून मला रोजचा उशीर होतो आहे स्वयंपाक बनवायला, घरातले कामं वगैरे आवरायला. अक्षरशः रात्री पण जागरण होते. रोजचा विचार झोपेत सकाळी उठलं का रोजचा विचार राहतो, आज कोणता व्हिडिओ बनवायचा, काय तुम्हाला शेअर करायचं, त्याच्यावर माझा विचार चालूच असतो. आणि त्याच्यानंतर आज तर मला सुट्टीच होती. सुट्टी नाही म्हणता येणार, माझ्या मीटिंग वगैरे चालू होत्या. आणि तसं तर मला म्हणजे आता नवीनच मी बनवायला व्हिडिओ वगैरे सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे मला रोजचा उशीर होऊन जातो. तर आता इथे चालू आहे माझं भाजीला फोडणी घालायचं. त्याच्यात माझं लाल मिरची संपलेली होती मसाला डब्यामध्ये. तर आता ती मसाला डब्बा मी रिफिल करून घेते आणि त्याच्यानंतर मी भाजी फोडणीला घालते. तर आज मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार होती, पण आज माझा व्हिडिओ बनवायचा विचार नव्हता. तरी पण एक विचार केला, म्हटलं बनवूया आज. नाही दुसरं काही टॉपिक नाही शेअर करता आलं तर चालेल, पण मी आज माझी घरातली कामं जे असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि तसं तर माझं घर छोटंच आहे, हॉल किचन 1 RKच आहे. आणि तरी पण त्याच्यामध्ये आम्ही दोघं नवरा बायको खुश राहतो. आणि आता इथं चालू आहे माझी भाजीला फोडणी घालणं. भाजीला कोबीची भाजी तर तशी मला खूप आवडते. तर अशी सकाळची सुरुवात माझी झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मला चपात्या पण लाटायच्या आहेत. तसं तर मला स्वयंपाक करायला भरपूर कंटाळा येतो. असं मला कोणीतरी आयतं दिलं पाहिजे असं मला वाटतं, पण काय करणार, मी एकटीच राहते, त्याच्यामुळे इथं मलाच बनवायचं आहे आणि मलाच खायचं आहे. तर अशी सुरू झालेली आहे माझी सकाळची कामं. तर इथं मी तेल वगैरे टाकलेलं आहे आणि त्याच्यात जिरी मोहरी वगैरे ते टाकते आहे. आणि त्याच्यानंतर मी लसूण टाकते आहे. लसूण सोलून घेतलेला आहे. लसूण टाकल्यानंतर तो म्हणजे लालसर होईपर्यंत परतून घेते आणि त्याच्यानंतर कोबीची भाजी टाकणार आहे. तर अशी साधीसुधीच आहे माझी कोबीची भाजीची रेसिपी. एवढं काय त्याच्यात म्हणजे एवढं काय जास्त मी काय त्याच्यात टाकत नाही. एकदम सिंपल बनवते आणि मला सिंपलच खायला पण आवडतं. जास्त मसाल्याचं मला नाही आवडत खायला. तर अशी माझी सुरू झालेली स्वयंपाकाची सुरुवात. तर आत्ता भाजीमध्ये मीठ टाकते, खारट मीठ टाकायचं मी विसरून गेलेली होती, तर आता टाकते.
आणि आता आज तो कळत नाही मी तुम्हाला काय शेअर करावं काय नाही, त्याच्यावर माझा विचार चालू होता स्वयंपाक करता करता. पण बघू, आज मला तर वाटत नाही मी काही शेअर करू शकेल असं, पण बघेल मी तुमच्यासोबत तसं मी शेअर करेलच. तर आता भाजी मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे. आणि आता पीठ वगैरे मळून मी आता चपात्या करायला घेतलेल्या आहे. तशा तर चपात्या मला व्यवस्थित जमत नाही, भारताचा नकाशा होऊन जातो. तरी पण मी तसंच बनवण्याचा प्रयत्न करते. मी स्वयंपाक तर मी खूप लहानपणापासून शिकलेली आहे, पण मी कॉलेजला असताना मला वेळ पण भेटायचा नाही, शाळेत वगैरे वेळ वगैरे भेटायचा नाही, त्याच्यामुळे मी स्वयंपाक मध्ये करत नव्हती. पण लग्न झाल्यापासून मला रोजचं काम लागलेलं आहे स्वयंपाकाचं. इथं तर मला कोणी आयतं देणार नाही, लग्न झाल्यावर कोणीच कोणाला आयतं देत नाही. त्याच्यामुळं माझं आता इथे चपात्या वगैरे बनवायचं चालू आहे. आणि चपाती तर माझ्याकडून एवढ्या चांगल्या होत नाही, म्हणजे असं मऊ लुसलुशीत वगैरे होत नाही, पण मी प्रयत्न करते तसंच बनवायचं. अशात तर कडकच होतात, पण कधी कधी मूड असतो तर चांगल्या घडीच्या चपात्या बनवते. कधी कधी मूड नसतो तर मी बिना तेलाच्याही चपात्या बनवते. जसं तर मीच स्वयंपाक करते ना आणि मीच खाते, मलाच खायचं असतं, त्याच्यामुळं मी जसं असेल तसं खाऊन घेते. आणि इथं चालू होतं माझं चपात्या करणं. इथं मी एकटीच जेवायला होते, त्याच्यामुळं मी 1-2 म्हणजे 3च चपात्या बनवलेल्या होत्या. मला काही एवढं जेवण पण नाही जात. कधीतरी 2 चपात्या खाते, कधी 1 खाते. तर चपात्या करता करता मी भाजी पण चाळत होती आणि त्याच्यात चपात्या पण करत होती. तर मी एकटीच जेवायला होते, त्याच्यामुळं मी 3च चपात्या बनवलेल्या होत्या. आणि चपात्या बनवून झाल्यानंतर मी जेवायला बसणार होते. मला तर तशी तर ना आंघोळ झाल्याबरोबर इतकी भूक लागलेली होती, पण माझं जेवणच तयार नव्हतं. त्याच्यामुळं मी पटकन व्हिडिओ वगैरे अपलोड करून आणि भाजी चिरायला घेतली. भाजी चिरून झाल्यानंतर मला असं झालं होतं की कधी माझा स्वयंपाक होतो आणि कधी मी जेवायला बसते, एवढी मला भूक लागलेली होती. आणि तसं तर माझी आता हेल्थ चांगली नसते, त्याच्यामुळे मला गोळ्या पण घ्यायच्या असतात. तर मी जेवायला सध्या मला उशीरच होतो. उशीर म्हणजे जॉबच्या टायमामुळे मला ती सवय झालेली आहे. सकाळी नाश्ता कधी करून घेते, पण आता 2-3 दिवसापासून मी व्हिडिओ वगैरे बनवायला लागलेली आहे ना, तेव्हापासून माझं जास्त लक्षच नाही राहत. नुसतं तो मोबाईल हातात घेऊन बसते. त्याच्यामुळं मला कधी माझीच दया पण येते आणि राग पण येतो की उगाच काहीतरी मी चालू केलेलं आहे. पण बघू, जे होईल ते होईल, चांगलं होईल. पण दुसऱ्यांबद्दल नाही म्हणजे वाईट नाही विचार करायचा. आणि मी स्वतःबद्दल पण वाईट विचार नाही करत. मी स्वतः पण म्हणजे कॉन्फिडंट म्हणजे वागायला बघते. मला कॉन्फिडंटपणे जगायला पण आवडतं. तर अशी सुरू आहे माझी स्ट्रगल लाईफ, यूट्यूबची पण आणि घरातल्या कामांची पण. तर भाजी इकडं करपत होती आणि भाजी करपत असल्यामुळे तो गॅस माझा चालूच होता, तरी पण मी चपात्या करायचं काम करत होती. आणि असं चालू झालेलं आहे आपलं. तर इथे माझी चपात्या होतच आल्या होत्या आणि आता मला जेवायला घ्यायचं होतं. मला खूप भूक लागलेली होती, तर मी इथं ताटं वगैरे काढत होती, माझं ताट तयार करत होती. आणि त्याच्यानंतर मी चपाती भाजी वगैरे ताटामध्ये ठेवून घेतली आणि आता मला जेवण करायचं आहे. तर तुम्ही या सगळ्यांनी जेवायला. आणि माझा ब्लॉग आज कसा वाटला कसा नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि पहिली तर गोष्ट, माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. तुम्ही माझं चॅनल बघता पण कोणीच
सबस्क्राईब वगैरे करत नाही, लाईक करत नाही, शेअर करत नाही आणि मला कमेंटमध्ये पण कोणी कळवत नाही. त्याच्यामुळं मला कधी कधी वाटतं की मी काही चुकीचं दाखवते की रॉंग दाखवते. मला काही कळतच नाही. तुम्ही लोक बघता तरी पण मला सबस्क्राईब वगैरे करत नाही. तर आत्ताचा ताट वगैरे माझं तयार झालेलं आहे आणि आता मी म्हणजे हॉलमध्ये जेवायला बसणार आहे. तर इथे चालू होतं माझं गॅस वगैरे बंद करायचं आणि पाणी वगैरे ग्लास वगैरे भरून, ग्लास तर होता तिथे किचनमध्ये, तरी पण मी रॅकवरचा काढायला जात होते. आणि तसं एवढा विचार मी का करते, तर मलाच भांडे वगैरे घासायचे राहतात. त्याच्यामुळं मला लागेल तेवढंच मी भांडे वगैरे काढते. आणि आता चाललेली आहे मी हॉलमध्ये जेवायला टाकलेलं आहे. आता खाली बसायला चटई आणत होते आणि या सगळ्यांनी जेवायला आत्ता करते मी जेवायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जेवण करायला या आणि तुम्ही आज काय भाजी बनवली ते मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या हा ब्लॉग येईल, तर उद्या कमेंट करून मला सांगा का तुम्ही काय जेवण केलं काय नाही. तर आत्ता सध्यासाठी तर एवढंच. तर आता मी जेवण करते आणि बोलते नंतर. जेवण वगैरे झालेलं होतं आणि आता पाणी भरून मला गोळ्या वगैरे घ्यायच्या होत्या. मी आता गोळ्या वगैरे शोधत होती. तर तुम्ही विचाराल गोळ्या कसल्या, तर माझं ब्लड वगैरे कमी झालेलं होतं. कावीळ वगैरे झाली होती. कावीळमध्ये माझं ब्लड वगैरे कमी झालेलं होतं. तर मी दवाखान्यात 5-6 दिवस ॲडमिट होते. मला रक्ताच्या पिशव्या लावल्या होत्या. तसं तर म्हणजे माझ्या गोळ्या थोड्याशा संपतच आल्या आहेत. 1-2च पॉकेट आहेत. तर बघू आत्ता किती ब्लड वाढतं किती नाही. तर तुम्हाला कोणाला माहिती असेल मला ब्लड वाढीसाठी मी काय खायला पाहिजे वगैरे, तसं तर मला ऑलरेडी माहिती आहे. मी रोजचं सकाळी खजूर शेंगदाणे वगैरे खाते. खजूर बीट वगैरे त्याचा ज्यूस बनवते कधी. ते बीट तर मला अजिबातच आवडत नाही, पण तरी पण मी ते ज्यूस बनवते. त्याच्यामुळं मी डोळे लावून पित असते. आणि आज वगैरे घेऊन झालेले आहेत आणि आत्ता मस्तपैकी झोप काढते आणि त्याच्यानंतर बोलते मी तुमच्या सोबत नंतर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे यूट्यूब आणि बरंच काही. तर आत्ताच माझी सकाळची कामं वगैरे झालेली आहे. भाजी चपाती बनवून जेवण वगैरे करून गोळी वगैरे घेतलेली आहे आणि आत्ता जस्ट मी थोडीशी फ्री झालेली आहे. तर आज तर काही मला व्हिडिओ बनवायचा मूड नव्हता. माझे डोळे पण खूप दुखत होते आणि म्हणजे असं डोळे पण इतके लाल झालेले, जागरण होते सकाळी. तर इतका ते एडिटिंगमध्ये माझा टाईम गेला, ते एडिटिंग थंबनेल बनवण्यात इतका टाईम गेला. तर माझा आज काही व्हिडिओ बनवायची इच्छाच नव्हती, पण बनवत आहे. आणि आज तर काही मी तुमच्यासाठी नवीन टॉपिक वगैरे घेऊन नाही येणार आहे. बघू, म्हणजे जर मला वेळ असेल वगैरे, तर माझी इच्छा वगैरे असेल तर मी तसं तर सांगेलच तुम्हाला, तसं तर घेऊनच येईल. पण आता मला थोडीशी तब्येत पण बरी वाटत नाही आहे आणि आता झोपी जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी बोलेन. तोपर्यंत काळजी घ्या. काढले मस्त, तोंड हातपाय वगैरे धुतले आणि इथं म्हणजे मी राहते तिथं शेजारीच भाजीचं मार्केट वगैरे आहे. तर मला भाजी पण घ्यायची होती, दूध पण घ्यायचं होतं. तर मी सगळं आवरून सावरून झोप वगैरे काढून मस्त म्हणजे तोंड हातपाय धुवून मेकअप वगैरे करून आणि इथं भाजी वगैरे घ्यायला आलेली होती. तर भाजीवाले सगळे बसलेले आहेत. तर हे कुठलं लोकेशन आहे तर तुम्ही ओळखू शकता. आणि जे कोणी मला नाशिकमधून वगैरे बघत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे लोकेशन कुठलं आहे. तर आत्ता माझी भाजी वगैरे घेतलेली आहे आणि दूध वगैरे पण घेऊन झालेलं आहे. तर मी असंच चक्कर मारते म्हणजे भाजी मार्केटमध्ये काय काय आहे काय नाही ते बघत होते. तर असं सुरुवात झालेली आहे आणि आत्ता मी म्हणजे व्हिडिओचा एंड करणार आहे. तर त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा
आणि काळजी घ्या. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी